त्र्यंबकेश्वर महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेत असलेलं एक असं पवित्र स्थान जिथे महादेव आपल्याला एका नाही तर 3 वेगवेगळ्या रूपात दर्शन देतात। ब्रह्मगिरी पर्वताच्या सुंदर डोंगरांमध्ये असलेलं हे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग महादेवाच्या पवित्र 12 ज्योतिर्लिंगापैकी 8वं आणि सर्वात महत्त्वाचं ज्योतिर्लिंग आहे आणि इथेच पवित्र गोदावरी नदीचा उगम सुद्धा होतो। तर या सुंदर निसर्गरम्य आणि पवित्र त्र्यंबकेश्वरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। त्र्यंबकेश्वरला तुम्ही कसे येऊ शकता, इथे जे भक्तनिवास आहेत तिथे रूमचे रेट्स किती आहेत, तसंच त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन झाल्यानंतर इथे अशी काही पवित्र ठिकाणं आहेत जिथे तुम्ही नक्कीच भेट दिली पाहिजे। आणि त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असं भक्तनिवास दाखवणार आहे ज्याचे रूम तुम्ही घर बसल्या मोबाईलवरून ऑनलाईन बुक करू शकता। तर अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। जय शिवराय मित्रांनो, मी प्रतीक कदम। आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, त्र्यंबकेश्वरला येण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले नाशिकला यावं लागेल। नाशिकला तुम्ही ट्रेनने येऊ शकता, फ्लाईटने येऊ शकता किंवा बसने सुद्धा नाशिकला येऊ शकता। जर तुम्ही ट्रेनने आलात तर नाशिक रोड स्टेशनच्या बाहेरून तुम्हाला त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या इलेक्ट्रिक बस भेटतात। पण जर तिथून तुम्हाला बस मिळाली नाही तर काळजी करू नका, तिथून तुम्ही डायरेक्ट सेंट्रल बस स्टँडला जा। सेंट्रल बस स्टँडवरून दर अर्ध्या तासाला त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या बस तुम्हाला सहजच भेटतील। या बसने तुम्ही फक्त 1 तासात त्र्यंबकेश्वरला पोहोचता। मित्रांनो, इथे आल्यावर इथे राहण्यासाठी सर्वात बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे श्री गजानन महाराज संस्थान मार्फत असलेले हे भक्तनिवास। एकदम सुंदर स्वच्छ भक्तनिवास। या भक्तनिवासमध्ये रूम पण जास्त काही महाग नाही आहेत, म्हणजे कमी किमतीत तुम्हाला इथे छान रूम पण मिळून जातात। बघा, जर तुम्ही इथे ही 3 बेडची नॉन AC रूम घेतली तर ही रूम तुम्हाला फक्त 550 रुपयामध्ये मिळून जाईल। आणि जर तुम्हाला सेम अशीच 3 बेडची AC रूम हवी असेल तर ती रूम तुम्हाला फक्त 950 रुपयामध्ये मिळून जाईल। या भक्तनिवासमध्ये 2 बेड, 3 बेड आणि 4 बेडच्या रूम अवेलेबल असतात, ज्या तुम्हाला फक्त 400 रुपयापासून ते 550 रुपयामध्ये मिळून जातील। मित्रांनो, जर तुम्ही सोलो ट्रॅव्हल करत असाल किंवा तुम्ही 4-5 जणांचा ग्रुप करून त्र्यंबकेश्वरला येत असाल तर याच भक्तनिवासमध्ये तुम्ही फक्त 70 रुपयामध्ये राहू शकता, कारण इथे तुम्हाला डॉर्मेटरी बेड फक्त 70 रुपयामध्ये मिळून जाईल। मित्रांनो, जर तुम्हाला मंदिराजवळच रूम हवी असेल तर हे आहे शिवप्रसाद भक्तनिवास, जे की मंदिरापासून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर आहे। या भक्तनिवासमधली ही एक 3 बेडची रूम आहे आणि या रूमचा रेंट 1600 रुपये आहे। इथे तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने रूम बुक करू शकता। ऑनलाईन रूम बुक करण्यासाठी या भक्तनिवासच्या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, इथे ऑनलाईन बुकिंग कॅन्सल करता येत नाही, पैसे पण परत मिळत नाहीत आणि आपण जी बुकिंग केली ती दुसऱ्याला पण देता येत नाही। एकदा जी तारीख ठरली ती बदलता सुद्धा येत नाही, म्हणून बुकिंग करताना नीट विचार करा, नंतरच ऑनलाईन बुकिंग करा। मित्रांनो, दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश होऊन आम्ही निघालो दर्शनासाठी। फ्रीमध्ये दर्शन घ्यायचं असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी यावं लागेल, कारण इथूनच फ्री दर्शनाच्या रांगा सुरू होतात। आम्ही सकाळी लवकर आलो आणि त्याचा फायदाही आम्हाला तसाच झाला। बघा, सकाळी लवकर आल्यावरचा फायदा, इथे काहीच गर्दी नाही, म्हणजे फक्त मोजकेच लोक आहेत इथे। या ठिकाणी बघू शकता तुम्ही पूर्ण खाली, कारण त्यावेळी रांगेत फक्त 20 ते 30 जणच होते, म्हणजे गर्दी जवळपास नव्हतीच। पण लक्षात ठेवा, असं दिवसभर राहत नाही, नंतर हळूहळू गर्दी वाढत जाते आणि श्रावण महिन्यात तर इथे एवढी गर्दी असते की फक्त दर्शनासाठी 4 ते 5 तास लागतात। बघा, तुम्ही कधी पण त्र्यंबकेश्वरला आलात तर इथे गर्दी तर राहणारच आहे, तर तुम्ही जेवढं होईल तेवढं सकाळी लवकर दर्शनाला या, म्हणजे सकाळी 6 वाजता आलात तर सकाळी एवढी गर्दी पण नसते आणि तुमचं दर्शनही व्यवस्थित होतं। मित्रांनो, जसं प्रत्येक महादेव मंदिराबाहेर एक नंदी असतो, अगदी तसाच एक नंदी इथेही आहे, शांत, स्थिर आणि सर्व भक्तांच्या भावना ऐकायला नेहमी तयार। इथे येणारा प्रत्येक जण मंदिरात जाण्याआधी आपल्या मनातील इच्छा हळूच नंदीच्या कानात सांगतो आणि असं म्हणतात की नंदी त्या प्रत्येक इच्छेला महादेवापर्यंत पोहोचवतात। मित्रांनो, नंदीचं दर्शन घेऊन जसं आपण गर्भगृहामध्ये येतो तर जिथे मुख्य ज्योतिर्लिंग आहे तिथे एका खोल खड्ड्यात अंगठ्याच्या आकाराचे 3 छोटे छोटे लिंग आहेत, पण गर्भगृह जास्त खोल असल्यामुळे आपल्याला स्क्रीनवर पाहून एकदम आरामात ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेता येतं। या मंदिराची सर्वात खास गोष्ट तर अशी आहे की इथे महादेव आपल्याला एका नाही तर 3 वेगवेगळ्या रूपात दर्शन देतात। मुख्य गर्भगृहात शिवलिंगाच्या जागी 3 छोटे छोटे लिंग आहेत, जे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहेत, आणि म्हणूनच त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगामधलं सर्वात पवित्र आणि एक अनोखं ज्योतिर्लिंग म्हणून ओळखलं जातं। मित्रांनो, मंदिरात कधी कधी खूप गर्दी असते आणि या गर्दीत घाईघाईत आपल्याला मुख्य ज्योतिर्लिंगाचं नीट दर्शन सुद्धा घेता येत नाही, पण तुम्ही काळजी करू नका, कारण मंदिराच्या मागच्या बाजूला एक शिवलिंग आहे जे अगदी मुख्य मंदिरातल्या शिवलिंगासारखंच दिसतं आणि बरेच जण तर असं म्हणतात की हेच मूळ शिवलिंग आहे। या शिवलिंगातही महादेव आपल्याला 3 रूपात दर्शन देतात, ब्रह्मा, विष्णू आणि महेश। हे शिवलिंग स्वयंभू आहे, म्हणजे महादेव इथे स्वतः प्रकट झाले होते। आणि मित्रांनो, मंदिरात जे तीर्थ ज्योतिर्लिंगावर अर्पण केलं जातं ते इथूनच बाहेर येतं। हे तीर्थ खूप पवित्र असतं, म्हणून बरेच भक्त हे तीर्थ आपल्या घरी सुद्धा घेऊन जातात। मित्रांनो, हे मंदिर पूर्णपणे काळ्या दगडापासून बांधलेलं आहे
या मंदिराची स्थापत्यकला खरंच अद्भुत आहे. म्हणजे विचार करा, ज्या काळात कोणतीच आधुनिक साधनं नव्हती, त्या काळात फक्त हाताने कोरून एवढं भव्य आणि सुंदर मंदिर बांधलं होतं. सध्याचं हे मंदिर 17व्या शतकात तिसरे पेशवा नानासाहेब यांनी बांधलेलं आहे. या मंदिराला बांधण्यासाठी जवळपास 31 वर्षे लागली. म्हणजे इसवी सन 1755 पासून ते 1786 पर्यंत. इतकं सुंदर मंदिर बांधण्यासाठी त्या काळात 16 लाख रुपये खर्च आला होता. त्या काळातले 16 लाख म्हणजे आजचे करोडो रुपये. मित्रांनो, महादेव त्र्यंबकेश्वरमध्ये कसे प्रकट झाले यामागचा एक खूप जुना इतिहास आहे, तर तुम्ही लक्ष देऊन ऐका. प्राचीन काळात या त्र्यंबकेश्वरमध्ये गौतम ऋषी तपश्चर्या करत होते. पण स्वतःला गौहत्येच्या पापातून मुक्त करण्यासाठी गौतम ऋषींनी महादेवाशी तपश्चर्या केली आणि महादेवाला विनंती केली की गंगेला इथे अवतरित करा. तर अशा प्रकारे दक्षिण वाहिनी असलेल्या गोदावरी नदीचा या ठिकाणी जन्म झाला. पण एवढ्यावर गौतम ऋषी थांबले नाहीत. त्यांनी महादेवाला विनंती केली की आपण त्र्यंबकेश्वरमध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करावं. आणि म्हणूनच 3 नेत्र असलेले महादेव इथे प्रकट झाले आणि ही जागा त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखली जाऊ लागली. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन झाल्यावर मंदिरापासून फक्त 300 मीटर अंतरावर हे कुशावर तीर्थ आहे. फक्त 5 मिनिटे पायी चालत गेले की तुम्ही या पवित्र ठिकाणी पोहोचता. ब्रह्मगिरी पर्वतावर उगम पावलेली गोदावरी नदी दरवेळेस लुप्त होत होती. तेव्हा नदीचं पाणी एका ठिकाणी थांबवण्यासाठी गौतम ऋषींनी कुश म्हणजेच गवताच्या साहाय्याने गोदावरी नदीला या ठिकाणी स्थिर केलं. तेव्हापासून आजपर्यंत या कुंडाचं पाणी कधीच आटलेलं नाहीये. इथल्या पाण्याला खूप पवित्र मानलं जातं. म्हणून अनेक भक्त इथे स्नान करूनच त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला जातात. त्याचबरोबर इथे मुंडन करण्याची सुद्धा परंपरा आहे. कुंभमेळ्याच्या वेळी इथे जेवढे काही मोठे आखाडे आहेत ते सर्वजण याच कुशावर कुंडात स्नान करतात. आणि या कुंडाची एक खास परंपरा तर अशी आहे की जे शैव संप्रदायाचे लोक आहेत ते या कुशावर कुंडात स्नान करतात आणि जे वैष्णव संप्रदायाचे लोक आहेत ते नाशिकच्या रामकुंडात स्नान करतात. कारण या दोन्ही कुंडांना खूप पवित्र मानलं जातं. कुशावर्त कुंडापासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर श्री निवृत्तीनाथ महाराजांचं हे एक सुंदर समाधी मंदिर आहे. या समाधी मंदिराच्या अगदी मागच्या बाजूला ब्रह्मगिरी पर्वताकडे जाणाऱ्या पायऱ्या सुरू होतात. ब्रह्मगिरी पर्वतावर जाण्यासाठी आपल्याला या निसर्गरम्य जंगलातून 3 ते 4 किलोमीटरचा ट्रेक करत वर जावं लागतं. जसं आपण वर चढत जातो तसं काही ठिकाणावरून निसर्गाचं एक वेगळं रूप पाहायला मिळतं, जे थोडा वेळ थांबून आपल्याला फक्त बघतच राहावंसं वाटतं. दोन ते 3 तास ट्रेक केल्यानंतर आपण पोहोचतो ब्रह्मगिरी पर्वतावर. इथे आहे हे मूळ गंगा मंदिर, जिथून पवित्र गोदावरी नदीचा उगम होतो. असं म्हणतात की याच ठिकाणी गौतम ऋषींनी महादेवाकडे तपश्चर्या केली होती आणि त्यानंतर इथेच गोदावरी नदीचा उगम झाला. गोदावरी नदीच्या उगमस्थानापासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर हे शिवजटा मंदिर आहे. असं म्हणतात की याच ठिकाणी महादेव क्रोधित झाले होते आणि रागाने त्यांनी त्यांच्या जटा जमिनीवर आपटल्या होत्या. आजही जिथे त्या जटा आपटल्या होत्या त्या जागेवर त्यांचे निशाण स्पष्टपणे दिसतात. मित्रांनो, महादेवांनी इथे जटा का आपटल्या होत्या यामागे एक पुरातन आणि रौद्र इतिहास आहे, जो आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. आणि मित्रांनो, या ब्रह्मगिरी पर्वतावर आमचं जवळपास 1.5 लाखांचं नुकसान झालं होतं. आणि जी घटना आमच्यासोबत इथे घडली ती चुकूनही कोणासोबत घडू नये. आमच्यासोबत इथं नेमकं काय घडलं, कसं घडलं आणि या बाबतीत तुम्ही इथे कसे सावध राहू शकता याची संपूर्ण माहिती मी ब्रह्मगिरी पर्वताच्या एका सेपरेट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओला इथे थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.